अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने मालेगावचे तहसीलदार राजपूत साहेब यांना नागरिकांचे वीज महावितरण यांच्या वाढीव बिल माफ करण्यात यावे या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले। यावेळी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास अहिरे व संघटक बापू पवार तर पत्रकार महेंद्र अहिरे, शांतीलाल पवार, गोकुळ अहिरे, रायचंद पवार आदी उपस्थित होते। अध्यक्ष म्हणून मी एक बोलू इच्छितो की या लॉकडाऊनच्या काळात लोकांना कुठल्याही प्रकारची कामं नव्हती, सर्वांची रोजंदारी बंद होती, शेतकऱ्यांच्या हातोनात नुकसान झाले। त्यावेळेस शासनाने शब्द दिला होता की बुवा आम्ही 3 महिन्याचे बिलं येऊ देणार नाही, ते शासन भरेल बुवा। ते शासनाने भरले बी नाही आणि महावितरणावर शासनाचा वचक नसल्यामुळे त्यांनी अव्वाच्या सव्वा बिलं लोकांना पाठवून सक्तीने वसुली करत आहे, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं आम्ही निवेदन उद्या पाठवणार आहे। त्या निमित्ताने आम्ही आज जे वाढीव बिलं आलेली आहेत त्यांची आम्ही सर्व नागरिक एकत्र येऊन घोळे करत आहोत। मी प्राध्यापक बापूराव पवार सर, मराठा अखिल भारतीय मराठा चहा संघटना जिल्हा संघटक या नात्याने मराठा चहा संघटनेमार्फत शासनाने सांगितलं होतं की लॉकडाऊनमध्ये वीज बिलात सूट दिली जाईल, वीज बिलं येणार नाहीत। परंतु शासनाने वीज बिलात सूट तर दिलीच नाही, परंतु अधिक वाढीव असे लाईट बिल आलेले आहेत। या काळात लोकांना रोजगार नव्हता, गरिबांना खायला नाही आणि कोणत्याही प्रकारचा लाईटचा अपव्यय झालेला नाही, परंतु शासनाने वाढीव बिलं पाठवलेली आहे। त्यामुळे आम्ही अखिल भारतीय छावा संघटना त्यांचा शासनाचा निषेध करीत आहोत आणि शासनाने त्वरित ही जे बिलं आलेले आहेत ती गरिबांना सर्व ग्राहकांना माफ द्यावेत अशी आम्ही शासनाला विनंती करीत आहोत। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।